नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपल्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। निसर्ग चक्रीवादळानं रायगड जिल्ह्याला खूप जोरदार तडाखा दिलेला आहे। अक्षरशः अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत आणि काहीच राहिलं नाही हातात। वर्षानुवर्ष जपलेलं जी झाडं होती, माड होते, हे सगळेच्या सगळे डोळ्यासमोर उन्मळून पडलेले आहेत। रायगड रत्नागिरीला खूप मोठा फटका यामुळे बसलेला आहे, ज्याची पाहणी केली जाते, पंचनामे होत आहेत, पण अनेक वर्ष, शेकडो वर्ष आधार देणारी जुनी झाडं सुद्धा, जुने वृक्ष सुद्धा उन्मळून पडलेले आहेत। घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत। किती नुकसान झालंय, कसं नुकसान झालंय, हे सगळं आमच्या प्रतिनिधींनी तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि त्या दरम्यान जे काही समोर दिसले ते आम्ही तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, घरं उघडी बोडकी झाली आहेत, कौलं पत्रे सगळं उडून गेले, त्याचा चक्काचूर झालाय। रस्त्यांवर तुटलेल्या कौलांचा आणि उन्मळून पडलेल्या झाडांचा खच पडलाय। निसर्ग चक्रीवादळानं अनेकांच्या घराचं अक्षरशः होत्याचं नव्हतं केलंय। श्रीवर्धन तालुक्यात अनेकांनी अक्षरशः बस डेपोमध्ये आपला संसार थाटलाय। 5 दिवस उघड्यावरच लेकरा बाळांसह हे सगळे जण राहत आहेत। आता चमचा वाटीपासून संसार पुन्हा सुरू करायचा आहे, पण प्रत्येक दिवस कसा काढायचा आणि पोटाची खळगी कशी भरायची असाच प्रश्न सगळ्यांना पडलाय। हे दृश्य आहेत श्रीवर्धनच्या बस डेपोतली। मोठ्या हौसेनं या सगळ्यांनी आपली घरं सजवली असतील, त्यांच्या अवतीभोवती बागा असतील, आंब्याची झाडं, पोफळीची झाडं, नारळाची झाडं, असं सगळं समृद्ध कोकणाचं चित्र एकीकडे दिसत होतं। पण निसर्ग चक्रीवादळाच्या एकाच तडाख्यानं हे संपूर्ण चित्र पूर्णपणे बदलून गेलेलं आहे आणि ही सगळेजण आता बस डेपोमध्ये राहत आहेत। पावसाळा आलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोकणात पावसाळा किती भीषण असो, किती मोठा फटका पावसामध्ये दरवर्षी कोकणाला बसो, पण पावसाळा तोंडावर असताना या सगळ्यांची घरं पूर्णपणे गेलेली आहेत आणि उघड्यावर संसार थाटायला लागतात। त्यामुळे बस डेपोमध्ये या सगळ्यांनी आपल्या मुलाबाळांना घेऊन आपलं जे सामान वाचलंय या सगळ्या पावसातनं, वादळातनं, त्या वादळातल्या राहिलेल्या बचावलेल्या सामान घेऊन यांनी आपला संसार इथे थाटलेला आहे। अर्थातच हा उघड्यावरचा संसार आहे, पण यानंतर मग खरी पक्की जागा मिळेल का किंवा आपलं घर पुन्हा बांधून होईल का, असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनात आहेत। जे होतं सामान तेवढं कुसकुर झालेलं वरना पडून, म्हणजे ह्याचे त्याचे पत्रे आले असे फुटफुट झालं, सगळं नुकसान झालेलं आहे। म्हणजे ह्याच्या आधी 2 महिने आम्ही घरामध्ये आधीच राहिलेलो आहोत लॉकडाऊनमुळे ना। आमची मुलं म्हणजे काय एवढी पण मोठी नाहीत, कामाधंद्याला जातात, मोळमजुरी करतात, बिगारी कामं वगैरे करतात, ते आणून आम्हाला पण देतात। आम्ही पण भांडी कपडे म्हणजे असे मोळमजुरी करतो, त्याचं आणतो आणि ते खातो। आता लॉकडाऊन झाल्यामुळे कोण थारा पण करत नाही, मेन गोष्ट म्हणजे गाड्या घोड्या पण नाही, त्याच्यामुळे आम्ही कुठं जायचं नाही। 2 महिने आम्ही घरातच। त्याच्यामुळे हा चक्रीवादळ आला, त्याच्यामध्ये जेवढं दिलेलं होतं म्हणजे 5-5 किलो प्रत्येक माणसामुळे तांदूळ वगैरे ते होतं, बाबा काहीतरी खिमाट करून आपण खाऊ, तेही राहिलं नाही पावसामुळे, तेही वाहून गेलं। म्हणजे आम्ही एक प्रकारची बेघर झालेलो आहोत। हा एसटी स्टँड आहे तो पण तुटका फुटका आहे, सगळीकडून गळतं। रात्रीचा पाऊस आला तर पोरांना घेऊन एका शेजारी सगळी लोक आम्ही अशी बसून राहतो। मेन गोष्ट म्हणजे पोरा बाळांना तरी चांगलं राहू दे, का पोरा बाळ पावसात भिजलं तर आम्ही काय करणार। आता सध्या आमच्याकडे पैसा पाणी पण नाही, तर त्याच्यासाठी काय करायचं आम्ही। हात पुढं मदतीचे कोणाचे तरी आले पाहिजे ना, तेही येत नाही। बाबा चला कोणाला काहीतरी गरीब आहेत इच्छा इथं तर त्यांना तरी द्यावं, आपण बेघर झालेले आहेत ते। आणि फेब्रुवारी 3 तारखेला एवढं मोठं वादळ आलं की आमच्या पहिली घराची छपरं सर्व उडाली, नंतर भिंती कोसळल्या आणि ही लहान मुलं घेऊन आम्ही सैरावैरा पळवू लागलो। आणि पळल्याच्या नंतर मग आम्हाला असं कळलं की आता आमचा जीव वाचतोय की नाही, आणि हे सगळी फॅमिली घेऊन आम्ही धावत सुटलो, रस्त्यावर खालती आलो। आम्ही तिथे कपडे गेले, आमची भांडी गेली, आमचं सर्व नुकसान म्हणजे एवढं झालेलं आहे की पुरा संसार काहीच राहिला नाही, अशी परिस्थिती आमची झाली। पण कुठल्या प्रशासनाने, कुठल्या अधिकाऱ्याने आम्हाला येऊन तिथं विचारलं पण नाही आणि आम्हाला कधी सांगितलं पण नाही आणि कोण बघायला सुद्धा आला नाही। कुठल्या शासनाच्या माणसाने आम्हाला मदत केली नाही। त्याला वादळ सुटलं दुपारच्या टायमात, त्या टायमाला आम्ही घरी जेवत होतो, ते जेवता असं वादळ सुटलं आणि त्यांना बायको कोरोनाला पहिले बाहेर काढली, नंतर बाहेर पडताना माझ्या अंगावर भिंत आली पायाला, म्हणजे पाय तो भिंतीमध्ये अडकलेला। मग आता इकडे स्टँडमध्ये राहायला आलो, इथे स्टँड लागले, पुऱ्या घराची नुकसानी झाली। आता इथं कोणी आम्हाला काही असं कोणाचंच नाही, कोण देत नाही, कुठलं काही येत नाही। हे मोमेडन लोक देतात आणि कोण पिशव्यात नाही, कोणतं भात बीत बनवून तो आम्ही खाऊन इथे दिवस काढतो।
एवढं मोठं नुकसान झालेलं आहे, डोळ्यांसमोर घर वाहून गेलेलं आहे, पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे, पण अजून देखील मदत यांच्यापर्यंत पोहोचली नाही आहे ना, कोणी एका शब्दानेही चौकशी केली नाही असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. आपण अपेक्षा करूयात की प्रशासन योग्य वेळी यांची दखल घेईल. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या आडेपडले गावातल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या घरांना सुद्धा या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत, अनेकांचे संसार उघड्यावर आलेत, पण सरकारची मदत अजूनही मिळालेली नाही आहे आणि त्यामुळे लोकांचे हाल सुरूच आहेत. आपण बघतो ही कौलं फुटून पडलेली आहेत, त्यामुळे आता जेव्हा पाऊस सुरू होतो त्यावेळेला सगळ्या घरादारामध्ये पाणी भरलं जातं. रत्नागिरी म्हणजे हापूस आंबा हे समीकरण आहे. जगभरातल्या आंबा प्रेमींना रत्नागिरीच्या हापूस आंब्यांना आत्तापर्यंत त्यांच्या जिभेची चव पुरवलेली आहे, पण आत्ता मात्र निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा या आंब्याच्या बागांना बसल्यात आणि रत्नागिरीतल्या हापूस आंब्याच्या बागा निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झाल्यात. अर्थातच इथल्या या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. रत्नागिरीसह मांदिवली, केळशी आणि बाणकोट या गावातल्या हापूस आंब्याला सुद्धा मोठा फटका बसलाय. आंब्याच्या बागा जमीनदोस्त झाल्यानं कोकणावरच मोठं संकट कोसळलं. या उद्ध्वस्त बागांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधींनी आणि सातत्यानं आपण जर बघितलं तर या अशा बागा फक्त आंब्याच्या नाही तर अशाच बागा नारळाच्या आणि पोफळीच्या सुद्धा उद्ध्वस्त होऊन उन्मळून पडलेल्या दिसत आहेत. पुरा घर बसाय आलेला आहे, ह्यासाठी बसही मगून मी पत्रा टाकली तर छातूच ऊर आला पुरा. खालची परवी पण बसल्या, फणस पडला म्हणून परवी बसली. काय राहायचं कुठं आणि काय कुठं झोपायला आम्हाला जागा नाही आहे. झोपायला इथं जाता खाली आमच्या घरी. तर आता बघा तुम्ही आता काय करायचं काय नाही. तर नाही आम्हाला काय सुद्धा नाही भेटलं अजून, आम्हाला काय सुद्धा भेटलेली नाही आणि आम्ही आमच्या हिनीवर घर बांधलेला. आम्हाला सरकारने काही मदत कशाला वाजत दिलेली नाही आजपर्यंत. आता ह्या बघा ह्या घराचा झालेला छात पुरा ऊर आलाय, खालच्या डमरूची परवी बसा आल्या आणि खालची परवीचा ही नुकसान झालाय. खिडक्यातनं पाणी येत आहे घरामध्ये. 3 के 4 पाईप झाल्या तुटल्यात. हा तर पुढे गेले, ते पूर्ण गेलं. पुढे गेली. आंब्यासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या गावामध्ये मी आहे. मांदिवली नावाचं हे गाव आहे. याच गावामध्ये मी आता आपल्याला मी दाखवतोय की हे सगळे जे दृश्य आहेत ते अक्षरशः तुम्ही जर का बघितलात या दृश्यामध्ये तर या सगळ्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. या गावातले सगळे लोक आता उद्ध्वस्त झालेले आहेत. आंबा बागायतदार देशोधडीला लागलाय. शेतकऱ्यांना आता करायचं काय हा त्यांच्यासमोर खरा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. त्यांचे जे आंबा बागा आहेत त्या आंबा बागा पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या आहेत. या ठिकाणचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. मात्र या ठिकाणी अजूनही सरकारचे प्रतिनिधी पोहोचले नाहीत, त्यामुळे त्यांची चिंता वाढलेली आहे. सरकारच्या मदतीची त्यांना अपेक्षा आहे. तुम्ही जर का बघितला तर या जे घरावरचं जे छत आहे ते सगळं छत उडून गेलंय. आजूबाजूच्या सगळ्या जे आंब्याच्या जे बागा आहेत त्या सगळ्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. या ठिकाणचा जो आंबा बागायतदार शेतकरी आहे तो आंबा बागायतदार शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागलेला आहे. या गावातला जो आंबा आहे तो आखाती देशामध्ये आंबा जातो. जगप्रसिद्ध असा या गावचा हापूस आहे. मात्र या गावच्या हापूस ज्या बागा आहेत त्या आता नष्ट झाल्याने या गावाला सरकारची मदत मिळण्याची गरज आहे. सरकार किती मदत देणार याकडे सगळेजण डोळे लावून बसलेत. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मांदिवली, रत्नागिरी. आणि आंब्याची झाडं ही अगदी 1-2 वर्षांमध्ये नाही तर त्यामागे अनेक वर्षानुवर्षाची मेहनत असते. आता हीच पूर्ण झाडं उद्ध्वस्त झाल्यानं खरोखरच पुन्हाही हे नुकसान कसं भरून काढायचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि या मदतीबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय म्हटलेत ते ऐकूयात. आता त्यांच्या मूर्ती उद्ध्वस्त झाल्यात, काही वाहून गेल्यात, काही ओढल्यात, काही ठिकाणची इंजिन खराब झाली असं लोक आता सांगत होतं. त्यामुळं त्याच्यासाठी एक वेगळं काहीतरी पॅकेज करायची आवश्यकता आहे. आणि यापूर्वी एकदा 5-6 वर्षाच्या पूर्वी अशीच परिस्थिती झाली. त्यावेळी त्यांच्यासाठी मदत करण्याचं धोरण केंद्र आणि राज्य सरकारने राबवलं होते मला स्मरणात आहे. आणि म्हणून केंद्राला आणि राज्याला या संबंधीची वस्तुस्थिती कानावर घालून याला कशी मदत करून घेता येईल याबद्दलची काळजी ही घ्यावी लागेल. मुरबा गावातल्या आदिवासी पाड्यात तर घरांचं खूप मोठं नुकसान झालंय. इथली सगळी घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. पावसाळा तोंडावर आलाय आणि या आदिवासी पाड्यावर हे असं मोठं संकट कोसळलंय. याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. नैसर्गिक आपत्तीनं जमीनदोस्त होणं म्हणजे काय ही परिस्थिती तुम्ही बघू शकतात. हे माणगाव शहराला लागून जवळपास मोरबा म्हणून हे गाव आहे.
या गावाच्या वर एक मोठा आदिवासी पाडा आहे. या आदिवासी पाड्याची काय अवस्था जी आहे ती झाली आहे, कारण जवळपास 100 ते 150 घरं या आदिवासी पाड्यात आपल्याला पाहायला मिळतात. अक्षरशः जमीनदोस्त झालेली सगळी घरं आहेत. आपण या एक आजी आहे, त्या आजींच्या घरात या ठिकाणी आलो आहे. कशी अवस्था जी आहे ती झाली आहे. भिंती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यात, छत तर नाही आहे. होता नव्हता तो सामान देखील संपूर्ण या ठिकाणी उडून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता पावसाचे दिवस आहे, वरून आता पाऊस देखील सुरू होईल. आणि अशा परिस्थितीमध्ये यांनी जायचं कुठे, राहायचं कुठे, खायचं काय, असे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते समोर येतात. काय परिस्थिती होती त्या दिवशी? आता काय आता कुठं तर राहायचं, आता पाऊस आता असा झालाय, आता घरदार टाकून कुठं आता कुणाच्या घरात आम्हाला जागा कोण देणार आहे? आता देणार पण नाही आता आम्हाला जागा. तर काय करायचं, कुठं तर राहायचा. आता शाळेमध्ये राहायचं तर शाळेमध्ये आता गुरुजी येतील, मग कुठं ते पाठवून राहतील, मग कुठं तर राहायचा. आता लवकर तरी आम्हाला काय दिला असता. जेवणाचं काय होतं? जेवणाचं रोज काही बना काहीच नाही राहिला, भात नाही राहिला, तांदूळ नाही, काय नाही राहिला, सगळं गेला. आता कुठं 2-2 किलो तांदूळ आणतात ते खाता राहतात. आता त्याने दिला असता तर आम्ही जेवली असती. आता उपाशी ताण मरायला होतं. आता ती कोण जात आपली गाय तर आजूबाजूची ती देतात. आता काय करायचा, आजूबाजूचे देत आहेत त्याच्यावर सगळी गुजराण चालली आहे. कारण कोरोनाच्या मध्ये काही धान्य जे आहे ते या ठिकाणी मिळालं होतं, पण ते धान्य देखील आता पूर्णपणे पावसामुळे खराब झालंय. अशा परिस्थितीमध्ये हे जगणं जे आहे ते या ठिकाणी आदिवासींचं सुरू आहे. हे आदिवासींचं नाही तर संपूर्ण रायगडच्या ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जवळपास हेच चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि विदारक असं या परिस्थितीमधून सरकार मदत करेल, कितपत करेल, पण उभं राहून पुन्हा जगण्यासाठी एक मोठी हिंमत जी आहे ती कोकणी माणसाला या ठिकाणी जोडावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायकसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मोरबा, माणगाव, जिल्हा रायगड. भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं ते नेलं, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडं ठेवलं. या ओळींचा तंतोतंत प्रत्यय देणारी ही दृश्य या सगळ्या ठिकाणची आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेला रायगड जिल्हा मात्र आता हळूहळू सावरतोय. गावकरी सरकारच्या मदतीची वाट न पाहता घर दुरुस्त स्वतः करायला लागलेली आहेत. पावसाळा तोंडावर आलाय, निदान डोक्यावर छत असावं ही त्याची अगदी माफक अपेक्षा आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. निसर्ग चक्रीवादळातून रायगडवासी आता थोडे या ठिकाणी सावरताना दिसत आहेत. आता आपण श्रीवर्धनला अनेक घरं जी आहेत ती या ठिकाणी पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. काहींचे पंचनामे झाले, काहींचे झालेले नाही आहेत, तरी देखील कोकणी माणूस जो आहे तो सगळे घरं साकारताना या ठिकाणी दिसतोय. कारण पावसाळा तोंडावर आहे, मदत केव्हा मिळेल माहिती नाही, पण जर समजा पाऊस आला तर पुन्हा या ठिकाणी पावसात भिजणं आलंच. त्यामुळे स्वतःच्या का खर्चाने असं ना घराची दुरुस्ती जी है ती या ठिकाणी सुरू झाली है. अब तक पंचनामे हुए हैं क्या, और तब जो मदद मिली है क्या? हाँ, तो अभी समझो पंचनामा अभी आज से चालू वेला है. आज से पंचनामा सब चालू वेला है. और मदद वगैरह कोई अभी तक कोई चीज़ आएली नहीं है. बारिश अभी सामने ही है. हाँ, क्या माहौल रहेगा ये? माहौल अभी ये सब खराब है. सब कबील नहीं मिलते हैं, न पत्रे मिलता है, न कोई चीज़ ऑलिवर. अभी कोई चीज़ यहाँ पे आएली है, पहुँची नहीं अभी तक किसी को मदद मिल रही है. सरकार की राह नहीं देख रहे हो कि सरकार आएगी और बना के देगी? तो अपने मर्जी से जो कुछ है चल रहा है. किसी का उधार पदार लेने का भी आहिस्ता धीरे धीरे पैसे सरकार भेजेगी तो उनको पैसे लौटा देंगे अपन सब. नक्की सरकार जेव्हा त्याची मदत येईल तेव्हा ती पाहिली जाईल. पण आता सध्या तरी पावसाच्या तोंडावर ही घरं साकारणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकजण आपलं घर जे आहे ते सुरक्षित या ठिकाणी करताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायकसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, श्रीवर्धन, रायगड. आणि या निसर्ग चक्रीवादळानं कोकणातल्या फळबागांचं तर अतोनात नुकसान केलंय, पण त्याचप्रमाणे किनाऱ्याला लागलेल्या बोटींचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालंय. या बोटी सगळ्या एकमेकांवर आदळल्या गेल्या आणि त्यांचं नुकसान झालंय. आता फळबागांना जशी भरपाई मिळणार आहे तशीच बोटींची सुद्धा नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होतीये. जिवाना बंदर इथून कोळीवाड्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका श्रीवर्धनला देखील बसलाय. श्रीवर्धनचं हे जीवना कोळीवाडा हे कोळ्यांची मोठी वस्ती या ठिकाणी आहे आणि शेकडो कोळी बांधव आपल्या होड्यांसह या ठिकाणी राहतात.
आणि वादळ ज्या दिवशी आलं त्या दिवशी ओढ्या जरी किनाऱ्यावर लागल्या असल्या तरी पाण्याचा वेग आणि वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की एकमेकांशेजारी बांधलेल्या होड्या देखील एकमेकांना ठोकल्या गेल्या आणि त्यात बरंच मोठं नुकसान जे आहे ते होड्यांचं झालंय. जसं शेतीचं नुकसान झालंय तसं होड्यांचं देखील नुकसान झालंय आणि ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जी आहे ती कोळी बांधवांकडून या ठिकाणी केली जाते. आपण काही कोळी बांधव आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. नक्की काय काय परिस्थिती त्या दिवशी होती आणि कशा पद्धतीने चक्रीवादळाचा सामना त्यांनी केलाय, काय परिस्थिती होती त्या दिवशी? त्या दिवशी खूप असं चक्रीवादळ झालं होतं आणि पाणी असं पूर्णपणे ह्या बांधाच्या वरती इकडे घरापर्यंत येत होतं आणि ह्या होड्या पण खूप होत्या इथं सर्व पाण्यामध्ये. सो खूप एकमेकांना आदलं होतं. काही होड्यांच्या ती साईडचं फायबर वगैरे असतं ते पूर्णपणे क्रॅक झालं होतं. प्लस काही मशिनरी बोटी एकमेकात घुसल्या होत्या, त्याच्या खूप बोटींचं नुकसान झालं होतं. आणि हे जे शेड दिसत आहेत ना ते पावसासाठी आडोसा म्हणून ते लोक बनवतात, पण ते सगळं फाटून गेलं होतं. मग लोकांचं ते हवेच्या हवेत उडून गेलं होतं. हे घरांची पण पत्र वगैरे सर्व नवीन नवीन घरं पूर्ण लॉसमध्ये आहेत ती लोक. आणि होड्यांचं सरकारने काय पंचनामे केलेत असं वाटतं? अजून तर होड्यांसाठी कोण नाही आलोय, म्हणजे होड्यांची कोणी अशी दक्षता पण घेतलेली नाहीये की कोण पंचनामे वगैरे करायला वगैरे नाही आलेले अजून. नक्कीच शेतीचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी पंचनामे सुरू आहेत, त्याचबरोबर घरांचे पंचनामे सुरू आहेत. पण ओढ्यांचं जे नुकसान झालं आहे ते अजूनही सरकारने त्या ठिकाणी पंचनाम्याला सुरुवात केली नाही. आणि नक्कीच उपजीविकेचं एक महत्त्वाचं साधन या कोळी बांधवांचं होडी हेच आहे, त्यामुळे त्याला देखील शेतीप्रमाणेच मदत मिळावी अशी मागणी हे सगळे कोळी बांधव करताना दिसत आहेत. प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, श्रीवर्धन, रायगड. आणि कोकणातल्या या वादळ खुणा अक्षरशः जागोजागी दिसत आहेत. यानंतर आणखी आपण याच कोकणातल्या काही घडामोडी पाहणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. संवेदना कोकणाच्या या विशेष कार्यक्रमात ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली आणि मंडणगड या 2 तालुक्यांना निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. या ठिकाणी आता वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी नागपूरहून 2500 पोल येणार आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला जबरदस्त फटका दिलाय. अनेक गावामधल्या आंबा, काजू, नारळाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. या ठिकाणचा शेतकरी उद्ध्वस्त झालाय. मात्र सगळ्यात जास्त जे नुकसान झालंय ते MSCBचं झालंय. MSCBचे दापोली आणि मंडणगड या 2 तालुक्यातले 4500 पोल उन्मळून पडलेत. त्यामुळे आता या ठिकाणचं जनजीवन पूर्ववत करण्यासाठी त्यांना 4500 पोलची गरज आहे. मात्र कोकण विभागामध्ये कुठेही पोल उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नागपूरवरून आता 2500 पोल मागवण्याची त्यांच्यावरती वेळ आलेली आहे. नागपूरवरून 2500 पोल आणि जे त्यांना लागणारं जे साहित्य आहे ते या ठिकाणी येईल. त्यानंतर मात्र कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. आता या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे. मात्र असं असलं तरी त्यांच्याकडे पोल उपलब्ध नसल्याने आणि त्यांना जे लागणारे तारा आहेत त्यासुद्धा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या कामाला गती मिळत नाही. या ठिकाणी मजुरांची कमतरता भासते. त्यामुळे कोल्हापूर, सातारा या भागातून काही MSCBचे कामगार आलेले आहेत. त्यानंतर कामाला गतीसुद्धा मिळेल. मात्र नागपूरवरून जेव्हा या 2 तालुक्यामध्ये 2500 पोल येतील त्यानंतर खरं कामाला सुरुवात होईल आणि खरोखरच या कामाला गतीसुद्धा मिळेल. मात्र या ठिकाणचं जे जनजीवन आहे ते पूर्ववत करण्यासाठी किती दिवस लागतात ते MSCBला सुद्धा सांगता येत नाही. अजूनही केवळ 10% गावामध्येच वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे. अजूनही 90% गावामध्ये वीज पुरवठा खंडित आहे. दापोली तालुक्यामधल्या 177 गावामध्ये वीज नाही, तर मंडणगड तालुक्यामधल्या 90 गावांना वीज नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय. बाधित गावांना आता गरज आहे ती MSCBच्या लाईटची. मात्र तीच लाईट आता कधी मिळते याकडे लोक नजरा लावून बसलेत. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. वीज नाही आहे आणि आता ती परत कधी जोडली जाईल हे आत्ताच सांगता येण्यासारखं नाही. अनेक गावं ही अंधारात आहेत आणि घरांवरची कौलं उडून गेलेली आहेत. म्हणजे छप्पर नाही, वीज नाही आणि त्याचप्रमाणे हातातलं काम गेलेलं आहे. अशा अनेक गोष्टी या कोकणी माणसाच्या सध्या तरी समोर आहेत. या समस्यांचा तोडगा लवकरात लवकर काढला जावा इतकीच त्यांची अपेक्षा आहे. एक ब्रेक घेतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
कृषी विद्यापीठालाही बसलाय. 4,69,00,000 रुपयांचं नुकसान कृषी विद्यापीठाचं झालंय. ही माहिती कुलगुरू डॉक्टर संजय सावंत यांनी दिली आहे. चक्रीवादळाचा कोकणातल्या 4ही जिल्ह्यांना फटका बसलाय. आंबा, काजू, नारळ, सुपारी या पिकांचं तर मोठं नुकसान झालं आहेच, पण त्याचबरोबर कृषी विद्यापीठाच्या संशोधन प्रक्षेत लाखी बाग, मातृवृक्ष अशा मोठमोठ्या दुर्मिळ आणि अत्यंत जुन्या अशा वृक्षांचं सुद्धा खूप नुकसान झालंय. नर्सरी आमच्या होत्या, त्या नर्सऱ्यांच्या वरती मोठी मोठी झाडं किंवा पत्रे पडले आणि ते नर्सरीची झाडं आम्ही आता वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा खराब झालेली आहेत ती झालीच. त्यानंतर महत्त्वाचा जो एरिया होता तो म्हणजे या इकडच्या श्रीवर्धन हा जो भाग होता तिथे आमचं सुपारीचं स्टेशन होतं. तिथे एक सुद्धा झाड राहिलं नाही जागेवरती. आणि याबरोबरच आपण या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय, पण लवकरात लवकर या संकटातून उभं राहण्याचं बळ कोकणी माणसाला मिळू दे इतकीच आपण आता अपेक्षा करू शकतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.